पुढील पर्यायातील अपूर्णांकाची चढत्या क्रमाने मांडणी केलेला अचूक पर्याय कोणता? चढत्या क्रमाने मांडणी, तर दिलेल्या अपूर्णांकामध्ये सर्वात लहान अपूर्णांक अगोदर येणार आहे, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा अपूर्णांक, त्याच्यापेक्षा मोठा अपूर्णांक, बरोबर. मग आता सगळ्यात अगोदर काय करायचं, तर अपूर्णांक जो दिलेले आहेत ते आपण या ठिकाणी पाहून घेऊया. मग 5/6, त्याच्यानंतर आहे दुसरा 4/6, 1/6, 11/6, 17/6. आता छेद जर बघितला तर सर्वांचा छेद हा एकसारखाच आहे, त्याच्यामुळं ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा आणि ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान असणार आहे. मग आता इथं बघा, या ठिकाणी 1 हा अंश सर्वात लहान आहे, परंतु लहान अंश जो आहे तो कुठं आलेला आहे, मध्यभागात आलेला आहे, म्हणजे हा चढता अपूर्णांक होईल का? होणार नाही, म्हणून हा पहिला पर्याय चुकीचा होईल. त्याच्यानंतर इथं बघा 1/6, 5/6, 6/6, 11/6, 17/6. इथं सुद्धा सर्व अपूर्णांकाचा छेद हा सारखाच आहे. मग याच्यामध्ये जो अंश आहे ते अंश बघायचे, बरोबर आहे. मग याच्यामध्ये पहिला अंश 1 आहे, दुसरा अंश 5 आहे, तिसरा अंश 6 आहे, चौथा अंश 11 आहे आणि पाचवा अंश 17 आहे. मग इथं जर बघितलं, 1 लहान, त्याच्यापेक्षा मोठा 5, त्याच्यापेक्षा मोठा 6, त्याच्यापेक्षा मोठा 11 आणि त्याच्यापेक्षा मोठा 17, म्हणजे या ठिकाणी याचा चढता क्रम होईल का नाही? होईल का नाही? मग चढता क्रम होतो, याचाच अर्थ या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी हे असणार आहे. ठीक आहे. 119/19, 119/21, 119/17, 119/25 हे अपूर्णांक उतरत्या क्रमात कसे लिहाल? अगदी सोपं आहे. काय केलं, 119/19, दुसरा अपूर्णांक आहे 119/21, तिसरा आहे 119/17, चौथा आहे 119/25. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या ज्या वेळेला इथं जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला काय दिसतं की या ठिकाणी सर्व अंश जो आहे तो कसा आहे, सारखा आहे. मग ज्या वेळेला अंश सारखा असतो त्यावेळेला काय असतं, ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो. आपल्याला उतरत्या क्रमाने लिहायच्यात, उतरत्या क्रमाने लिहायच्यात, मग त्याच्यातील लहान आणि मोठा अपूर्णांक अगोदर शोधून घेऊ. बघा या ठिकाणी लहान लहान 1 नंबरला घेऊयात. ठीक आहे. त्याच्यानंतर 21 आहे, 21 2 नंबरला घेऊ. त्याच्यानंतर 19 आहे, 19 3 नंबरला आणि 17 हे 1 नंबरला, 17 हे 4 नंबरला. ठीक आहे. म्हणजे 17 हे सर्वात मोठा अपूर्णांक आहे, बरोबर. मग 17 छेद असलेला अपूर्णांक 119/17. त्याच्यानंतर याच्यापेक्षा लहान अपूर्णांक कोणता आहे, तो 3 नंबरचा येतो, 119/19. त्याच्यानंतर 119/21 आणि त्याच्यानंतर राहिलेला 119/25. अशा प्रकारे हे अपूर्णांक चढत्या क्रमाने येतील. मग हा पर्याय कुठे दिसतोय आपल्याला? बघा 119/17 हा पर्याय क्रमांक बी 2 या ठिकाणी दिसत आहे. ठीक आहे. याच्यानंतर याचं पुढचं उदाहरण पाहू. काय दिलेलं आहे, 17/8 चौकोन 23/6 चौकोनाच्या जागी कोणते चिन्ह येईल? या ठिकाणी चिन्ह दिलेलं आहे. आता याच्यामध्ये काय करायचं, तर याच्यामध्ये बघा लहान मोठेपण आपल्याला ठरवायचं आहे. ठीक आहे. मग काय करावं लागेल, तर 17 गुणिले 6 करावं लागेल. पहिल्याचा अंश घ्यायचा आणि दुसऱ्याचा छेद घ्यायचा. ठीक आहे. मग 17 गुणिले 6 जर केलं तर किती आलं बघा, 6 7 42 ला 2 हातचे आलेले आहेत 4 आणि 6 1 6 4 10 म्हणजे 102 या ठिकाणी होईल, बरोबर. आणि इकडला अंश मग 23 गुणिले 8 करावं लागेल. ठीक आहे. मग 8 त्रिक 24 ला 4 आले, हातचे आले 2, 8 दोन्ही 16, 16 आणि 2 18, म्हणजे या ठिकाणी किती आलं, 184. मग आता इथं सांगा 102 मोठा आहे का 184 मोठा आहे? 184 मोठा आहे. मग 84 हे कसं दाखवतात, तर अशा प्रकारे या चिन्हाने दाखवतात. म्हणजेच हे चिन्ह कुठं आहे बघा, हे चिन्ह पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे असणार आहे. याच्या पुढचं उदाहरण 13/27, 13/27, 14/27 आणि 17/27. अपूर्णांक उतरत्या क्रमाने लिहिल्यास डावीकडून तिसरा अपूर्णांक कोणता असेल? बघा तिसरा अपूर्णांक विचारलेला आहे आणि हा अपूर्णांक कसा लिहायचा आहे, उतरत्या क्रमाने लिहायचा आहे. उतरत्या क्रमाने लिहायचा आहे म्हणजे अगोदर सर्वात मोठा अपूर्णांक, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा लहान आणि त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा लहान, बरोबर. उतरता क्रम. मग आता काय करावं लागेल, 15/27 आहे, दुसरा अपूर्णांक आहे 13/27, तिसरा अपूर्णांक आहे 14/27 आणि चौथा अपूर्णांक आहे 17/27. छेद कसा आहे सर्वांचा,
27 आहे, 27 आहे, 27, 27 म्हणजे सारखा आहे. आणि सारखा छेद असल्यानंतर आपण काय करतो, ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. मग याच्यात एक नंबरचा मोठा अपूर्णांक कोणता येईल बरं? तर बघा, एक नंबरला जो मोठा अपूर्णांक येणार आहे तो येणार आहे 17 एक नंबर. बरोबर, 17 एक नंबर. मग आपण अगोदर 17 लिहून घ्या. त्याच्यानंतर राहिलेल्या मध्ये मोठा अपूर्णांक कोणता आहे? 15 आहे. नंतर 15 लिहून घेतलं. त्याच्यानंतर 14 आणि त्याच्यानंतर 13. मग 17 अंश छेद 27, 15 अंश छेद 27, 14 अंश छेद 27 आणि 13 अंश छेद 27 अशा प्रकारे आपला उत्तरचा क्रम हा या ठिकाणी लागलेला आहे. काय म्हणतं पुढं, डावीकडून तिसरा अपूर्णांक कोणता येईल? मग डावीकडून, मग डावीकडून आपल्याला इकडे जायचं उजवीकडे. बरोबर आहे, डावीकडून उजवीकडे जायचं आहे. मग डावीकडे एक नंबरला हा आला, 2 नंबरला हा आणि 3 नंबरला हा आला, म्हणजे 14 अंश छेद 14 अंश छेद 27 पर्याय कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आहे. बघा बघा, 11 अंश छेद 7, 11 अंश छेद 5, 11 अंश छेद 9, 11 अंश छेद 8, 11 अंश छेद 6 हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिल्यास मध्यभागी कोणता अपूर्णांक येईल? पहिल्यांदा अपूर्णांक पाहून घ्या. अपूर्णांक पाहिल्यानंतर वरचा अंश कसा आहे? सारखाच आहे. मग अंश सारखा असल्यानंतर ज्याचा छेद हा सर्वात मोठा तो अपूर्णांक सर्वात लहान, आणि ज्याचा छेद हा लहान असतो तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो. ठीक आहे, आपल्याला काय करायचंय? चढत्या क्रमाने लिहायचे. मग चढत्या क्रमाने म्हणल्यावर अगोदर लहान, त्याच्यापेक्षा मोठा, त्याच्यापेक्षा मोठा. मग लहान म्हणजे ज्याचा छेद सर्वात मोठा. मग सर्वात मोठा कोणता आहे? बघा, 7 आहे, 5 आहे, 9 आहे, 8 आहे आणि 6 आहे. मग कोणता मोठा आहे? 9 आहे. मग 9 अगोदर लिहून घेऊ, 11 छेद 9. त्याच्यानंतर राहिलेल्या मध्ये 8 मोठा आहे, मग 8 11 छेद 8. त्याच्यानंतर 7 आलं, 11 छेद 7. 5 आणि 6 मध्ये हा आहे 6, मग 11 छेद 6 आणि राहिलेला 11 छेद 5. आता हा झाला आपला चढता क्रम. काय झाला? चढता क्रम. आणि याच्या मध्यभागी येणारी संख्या किंवा येणारा अपूर्णांक कोणता म्हणते? आता याच्यात अपूर्णांक किती दिलेत? 5 अपूर्णांक दिलेत. मग इकडले 5 2 सोडून द्या, इकडले 2 सोडून द्या आणि मध्यभागातला घ्या. मग मध्यभागात काय कोणता आलेला आहे? 11 अंश छेद 7 आलेला आहे. आणि 11 अंश छेद 7 हा पर्याय कुठं आहे इथं? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए या ठिकाणी आलेला आहे. 7 अंश छेद 9, 5 अंश छेद 9, 2 अंश छेद 9 आणि 8 अंश छेद 9 संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास पहिल्या व तिसऱ्या संख्याची बेरीज किती? बघा, चढत्या पहिल्यांदा काय करायचे? आपल्याला संख्या ज्या आहेत त्या चढत्या क्रमाने लिहून घ्यायच्या. ठीक आहे, मग या ठिकाणी 7 आहे, 5 आहे, 2 आहे, 8 आहे आणि खाली छेद सर्वांचा सारखाच आहे. मग चढत्या क्रमाने लिहायची म्हणल्यानंतर काय करावं लागेल? सर्वात लहान अपूर्णांक कोणता असेल? ज्याचा अंश सर्वात लहान आहे. कोणता आहे? 2 आहे. बघा, म्हणून 2 अंश छेद 9 हा अपूर्णांक एक नंबरला आहे. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा कोणता येणार आहे? तर 2 पेक्षा मोठा 5 आहे. मग या ठिकाणी 5 अंश छेद 9 आलं. त्याच्यानंतर 7 आलं, 7 अंश छेद 9 आणि शेवटी येणार आहे 8 अंश छेद 9. आता हा काय झाला? हा झाला आपला चढता क्रम. काय झाला? हा झाला चढता क्रम. आता याच्यामध्ये काय म्हणतं? पहिला अपूर्णांक 2 अंश छेद 9 आणि तिसरा अपूर्णांक म्हणजे 7 अंश छेद 9 या दोन्हींची काय केलेली आहे? बेरीज केली. मग या ठिकाणी बेरीज करून घेऊ. ठीक आहे, बघा मग आता छेद कसा आहे? छेद सारखा आहे. आणि छेद सारखा असल्यानंतर फक्त अंशाची काय करायची? बेरीज करायची आणि एक छेद खाली लिहायचा. बरोबर, मग या ठिकाणी 2 आणि 7 मिळून किती झाले? 9 झाले. आणि छेदस्थानी 9 म्हणजे 9 अंश छेद 9. मग 9 एक 9, 9 एक 9 म्हणजेच या ठिकाणी याचं उत्तर हे 1 येणार आहे. आणि 1 हा पर्याय कुठं आहे? तर पर्याय क्रमांक ए या ठिकाणी आहे. बघा, ठीक आहे, याच्यापैकी कोणता अपूर्णांक दिलेल्या अपूर्णांकांपैकी 2 अपूर्णांकापेक्षा लहान आहे व 2 अपूर्णांकापेक्षा मोठा आहे? या ठिकाणी अपूर्णांक दिलेला आहे 3 अंश छेद 4, 6 अंश छेद 7, 4 अंश छेद 5, 4 अंश छेद 6, 2 अंश. काय करायचं? बघा, सरळ सरळ याचं दशांश रूपांतर करून घ्यायचं. ठीक आहे, इथं घेतलं 4 एक 4, ह्याला जातो का भाग? जात नाही, दशांश दिला. पुन्हा इथं 0 झालं, किती झाले? 30 झाले. 4 पंचे 20, 4 सक 24, 4 सत 28. बरोबर, 4 सत 28 उरले 2, पुन्हा 4 पंचे 20. इथं बघा 0 0 दशांश, इथं 60 झाले. 7 8 56, किती उरले?
4 उरले. 7 चौक 28, 7 पाचा 35. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं इथं बघा 0.5 40. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं इथं जर बघितलं तर किती येतं, आता इथं 0.40 झाले. 6 पंचे 30, 6 6 36, 6 7 मग 6 6 36. बरोबर. किती उरले, पुन्हा 4च उरले, पुन्हा 6 6 36. आता ही शेवटचं बघा, इथं 0.8 का 8 दोन्ही 16, किती उरले 4, 8 पंचे 40. आता हे जर बघितलं तर कोणत्या अपूर्णांकापेक्षा दोन अपूर्णांक लहान आहेत आणि दोन अपूर्णांक मोठे आहेत. आता इथं बघा 0.75. आता याला काय करू आपण, चढत्या क्रमानं किंवा उतरत्या क्रमानं लिहून घेऊ. बरोबर. आता चढत्या क्रमानं जर लिहिलं तर अगोदर कोणता येणार आहे, 0.25 येईल. त्याच्यानंतर 0.66 येईल. त्याच्यानंतर 0.75 येईल. त्यानंतर 0.80 येईल. इथं 0 असतं आणि पुन्हा 0.85. बरोबर. आता याच्यामध्ये जर बघितलं तर बघा, जो मध्य भागात आलेला आहे, बरोबर, त्याच्या उजवीकडचे जे दोन दशांश अपूर्णांक आले ते कसे आहेत, मोठे आहेत. आणि त्याच्या डावीकडचे जे दशांश अपूर्णांक आलेले आहेत ते कसे आहेत, लहान आहेत. मग 0.75 कशात आलेला आहे, 3/4चा. मग 3/4 कुठं आहे, पर्याय क्रमांक 1, 3/4 आहे. 12/19, 12/25, 12/29 आणि 12/37. हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लावले असता शेवटून दुसऱ्या क्रमांकावर कोणता अपूर्णांक येईल. आता लक्ष द्या, 12/19, 12/25, 12/29 आणि 12/37. ठीक आहे. अंश कसा आहे, सारखा आहे. मग छेद ज्याचा लहान तो अपूर्णांक कसा असणार आहे, मोठा असणार आहे. चढता म्हणल्यानंतर अगोदर कसला अपूर्णांक घ्यावा लागेल, लहान घ्यावा लागेल. मग लहान अपूर्णांक कोणता असतो, ज्याचा छेद सर्वात मोठा तो अपूर्णांक सर्वात लहान. मग सर्वात मोठा 37 आहे म्हणून या ठिकाणी 12/37 घेतलं. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा लहान 29 आहे म्हणून 12/29 घेतलं. त्याच्यानंतर 12/25 आणि याच्यापेक्षा लहान 12/19. सर्वात लहान अपूर्णांक 12/37, त्याच्यापेक्षा मोठा अपूर्णांक 12/29, त्याच्यापेक्षा मोठा अपूर्णांक 12/25 आणि त्याच्यापेक्षा मोठा अपूर्णांक 12/19. हा लागला आपला चढता क्रम. मग चढत्या क्रमामध्ये काय म्हणतं, शेवटून दुसऱ्या क्रमांकावर कोणता अपूर्णांक. मग दुसऱ्या क्रमांकावर कोणता आलेला आहे, तर हा आलेला आहे. हा कोणता आहे, 12/25 आणि 12/25 कुठं आहे, तर पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आहे. 1/3, 3/4, चौकोन छेद 7, 8/9 हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिले आहे. हा क्रम योग्य ठरवण्यासाठी चौकटीत कोणता अंक लिहावा लागेल. काय करायचं, सरळ सरळ अपूर्णांक लिहून घ्यायचे. ठीक आहे. हे अपूर्णांक लिहून घेतले. हा डब्बा आहे छेद 7 आणि 8/9. याला काय करायचं, संक्षिप्त रूप द्यायचं. मग संक्षिप्त रूप देत असताना आपण काय करू, छेदाने अंशाला भागूत. मग या ठिकाणी 1 ला या 3 भाग जात नाही म्हणून काय केलं, 0 घेतलं. या ठिकाणी 10 झालं. 3 त्रिक 9, पुन्हा उरले 1, पुन्हा 3 त्रिक 9 म्हणजे 0.33 झालं. त्याच्यानंतर याला बघूत. आता याला भाग जात नाही म्हणून 0 दिलं. इथं 30 घेतलं. मग 4 7 28 आलं. मग या ठिकाणी 0.7 आलं. त्याच्यानंतर उरले 2, पुन्हा 4 पंचे 20 झालं. इथं चौकोनातली संख्या शोधायची, त्याच्यामुळे काही हे सोडून द्या, पुढचं आपण घेऊयात. मग या ठिकाणी या ठिकाणचा जो छेद आहे या छेदानं अंशाला भागायचं. मग काय करायचं, या 9ने 8 ला भाग जात नाही म्हणून या ठिकाणी 0 घेतलं. दशांश चिन्ह इथं 1 0 घेतलं. त्याच्यानंतर 9 9 8 72, 9 8 72 म्हणजे या ठिकाणी 0.88 आलं. मग आपल्याला या डब्यामध्ये चढता क्रम होण्यासाठी 0.75 पेक्षा मोठी व 0.88 पेक्षा लहान संख्या ही या ठिकाणी आली पाहिजे. मग ती येण्यासाठी जर आपण या डब्यामध्ये जर 1 लिहिलं, पहिला पर्याय कोणता आहे, 2 आहे. मग 2 जर लिहिलं आणि या ठिकाणी 7 घेतलं तर बघा 2ने या 7ने 2 ला भाग घालण्यासाठी काय करायचं, तर 7 1 7, 7 त्रिक 21 म्हणजे 7 दोन्ही 14, 7 दोन्ही 14 आलं म्हणजे 0.2 आलं. मग 0.75 पेक्षा लहान आहे म्हणून हा पहिला पर्याय चूक झाला. त्याच्यानंतर 1 घेऊयात. मग 1 जर घेतलं 1 अंश
छेद 7 केलं, मग या छेदानं अंशाला भागूयात, मग भाग बसत नाही म्हणून इथं शून्य घेतलं, मग दशांश शून्य, 7 एक 7, 7 एक 7 म्हणजे इथं एक आलं, आणि 7 चोक 28 म्हणजे 0.14, तेही इथं बसत नाही म्हणून दुसरा पर्याय सुद्धा चुकला. आता तिसरा पर्यायामध्ये 6 ठेवून बघू. 6 अंश छेद 7, मग या ठिकाणी भाग बसत नाही म्हणून शून्य घेतला, दशांश 7 एक 7, 7 आठी 56, आणि पुन्हा किती उरले, 4 उरले, पुन्हा 7 पाचा 35 म्हणजे या ठिकाणी 85 आलं. मग 0.85 हे 0.88 पेक्षा लहान आहे आणि 0.75 पेक्षा मोठा आहे, म्हणून या ठिकाणी 0.85 येण्यासाठी या ठिकाणी 6 घ्यावं लागेल, म्हणजे 6 हा पर्याय बरोबर आहे. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण, चला. 17 अंश छेद 24 लहान आहे चौकोन छेद 7, तर चौकोनाच्या जागी पुढील पैकी कोणता अंक येईल. मग इथं काय करायचं बघा, 17 अंश छेद 24 आहे आणि दुसरा जो अपूर्णांक आहे तो आपल्याला अंश काढायचा आहे आणि खाली छेद दिलेला आहे, आणि हा अपूर्णांक कसा आहे, मोठा आहे. मग काय करायचं, तर पहिल्या अपूर्णांकाचा अंश आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद अशा प्रकारे गुणाकार करून घ्यायचा. मग 7 7 49, 49 ला 9 हातचे 4, 7 एक 7, 7 4 11 म्हणजे याचं उत्तर 119 या ठिकाणी आलेलं आहे. मग 119 पेक्षा मोठी संख्या इथं येण्यासाठी आता काय करूयात, तर दुसऱ्या ठिकाणी काय करायचं आहे बघा इकडं, तर पहिला अंश, मग पहिला अंश आपल्याला माहित नाही म्हणून पर्यायातला 1 ठेवून बघू. 1 गुणिले 24 जर ठेवलं तर याचं उत्तर 24 येतं. मग 119 पेक्षा 24 लहान आहे म्हणून हे विधान योग्य होत नाही, म्हणून पहिला पर्याय चुकीचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी दुसरं काय करू, 24 गुणिले 7 ठेवूत, मग 24 7 किती, 24 7 168, 168 हे 119 पेक्षा कसं आहे, मोठा आहे, म्हणून या ठिकाणी 7 ही संख्या आपल्याला अंशच ठिकाणी ठेवता येते. मग 7 हा पर्याय, पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आहे. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण पाहू. 7 अंश छेद 11, 7 अंश छेद 20, 7 अंश छेद 13, 7 अंश छेद 22 हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लावले असता मधले दोन अपूर्णांक अनुक्रमे कोणते असतील, अनुक्रमे कोणते असतील. ठीक आहे. मग आता इथं काय करायचं बघा, पहिला आहे 7 अंश छेद 11, दुसरा आहे 7 अंश छेद 20, तिसरा आहे 7 अंश छेद 13 आणि चौथा आहे 7 अंश छेद 22. आता या सर्व अपूर्णांकामध्ये जर बघितलं तर वरचा अंश हा कसा आहे, सारखा आहे, मग छेद भिन्न आहेत. मग अंश सारखा असल्यानंतर काय असतं, तर जो छेद मोठा तो अपूर्णांक कसा असतो, एकदम लहान असतो बघा. आणि आपल्याला चढत्या क्रमाने लावायचा आहे, म्हणजे सर्वात लहान अपूर्णांक अगोदर येईल, त्याच्यापेक्षा मोठा अपूर्णांक, त्याच्यापेक्षा मोठा अपूर्णांक. ठीक आहे. मग आता याच्यामधला जर लहान अपूर्णांक बघितला तर तो कोणता येतो, तर या ठिकाणी बघा सर्वात लहान अपूर्णांक म्हणल्यानंतर सर्वात मोठा छेद घ्यावा लागेल. सर्वात मोठा काय घ्यावा लागेल, छेद. मग या ठिकाणी 22 हा छेद सर्वात मोठा आहे म्हणून हा 1 नंबरला येईल. त्याच्यानंतर 20 हा 2 नंबरला येईल. त्याच्यानंतर 13 हा 3 नंबर आणि 11 हा 4 नंबरला येणार आहे. मग याच्यामध्ये बघा 7 अंश छेद 22, 7 अंश छेद 20, 7 अंश छेद 13 आणि 7 अंश छेद 11 अशा प्रकारे येणार आहे. आणि हा चढता क्रम लावल्यानंतर मध्य भागामध्ये हे दोन अपूर्णांक येणार आहेत. मग ते कोणते आहेत, 7 अंश छेद 20 आणि 7 अंश छेद 13. आणि हे दोन्ही अपूर्णांक कुठल्या पर्याय येत आहेत, तर पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आहेत. याच्या पुढचं उदाहरण, 25 ची 1/5 पट अधिक 100 ची 1/2 पट बरोबर चौकोनाची 1/5 पट चौकटात किंवा चौकटीत योग्य संख्या लिहा करायची. बघा 25 ची म्हणलं की गुणाकार द्यायचा 1/5 पट, बरोबर. त्याच्यानंतर अधिक 100 ची 1/2 पट बरोबर. आता डब्बा आहे, मग मला सांगा डब्बा तसा तसा ठेवला, ची म्हणलं की गुणिले 1/5 पट. बघा किती सोपं आहे, उदाहरण सोडवल्यानंतर तुम्हाला वाटेल किती सोपं आहे. काय करायचं, आता भाग जातो का नाही ह्याला, 5 एक 5, 5 5 25 म्हणजे इथं आलं 5 अधिक बे एक बे बे 5 10 आणि 0 म्हणजे इथं 50 बरोबर डब्बा गुणिले 1/5.
50 आणि 5 55 बरोबर डब्बा गुणिले 1/5. आता इकडलं भागाकारातलं 5 जे आहे ते इकडे आल्यावर कुठं जातं, ते येतं गुणाकारात. बघा हे 5 आणि भागाकारात 1 येतं. 1 लिहिलं तरी चालतं, नाही लिहिलं तरी चालतं. शक्यतो नाही लिहिलं तरी चालतं. मग इथं डब्बा. मग 5 5 25 ला 5 आले, हातचे आले 2. 5 5 25 आणि 2 27. मग उत्तर आलं बघा 275 बरोबर डब्बा. मग डब्याच्या ठिकाणी काय आलं 275 आणि 275 कुठे आहे, पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आहे. अशा प्रकारे पदावली समीकरण तयार करायचं आणि दिलेल्या माहितीनुसार पदावली तयार झाली आणि ती सोडवायची. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं उदाहरण बघा. एका बागेत एकूण 60 झाडे आहेत. त्यापैकी 1/3 झाडे आंब्याची, 1/2 झाडे नारळाची व उरलेली फणसाची झाडे आहेत. तर बागेत फणसाची किती झाडे आहेत? एकूण झाडापैकी 1/3 झाड. बरोबर. एकूण झाडं किती आहेत रे? 60 झाड आहेत. बरोबर. मग त्याच्यापैकी 1/3 झाडं म्हणते. बरोबर. आता लक्ष करा. 3 खाली किती दिलंय? 3. 3 म्हणजे एकूण भाग असतो, है की नाही? 3 म्हणजे काय असतो? एकूण भाग. म्हणजे 3 म्हणजे 60 असतं बघा. 3 म्हणजे किती असतं? 60 असतं. मग या 3 पैकी एक भाग म्हणल्यानंतर 60 चा एक भाग किती होईल? 60 चा एक भाग किती होईल? तो होईल 20. म्हणजे 20 झाडं ही काय आहेत? आंब्याची आहेत. 20 आंब्याची झाडे. ठीक आहे. आंब्याची झाडे झाडे. त्याच्यानंतर आलं बघा 1/2 झाड. आता 2 युनिट म्हणजे 60 झाड होतात. 2 युनिट म्हणजे 60 झाड होतात. मग वरचा 1 युनिट म्हणजे किती झाड असतील? ते असतील 30 झाड. मग 30 झाड कशाची आली? ही झाड आली नारळाची. नारळाची. बरोबर. आणि राहिलेली झाड ही कशाची आहेत? फणसाची आहेत. मग हे 20 आंब्याची, 30 नारळाची मिळून झाले 50. आणि राहिले किती मग? 60 मधून हे 50 गेले, खाली उरले 10. आणि 10 नारळ, 10 झाड हे कशाचे आहेत मग? ते आहेत फणसाची. किती छेद 11, 1/11, 13/11 आणि 7/11 या अपूर्णांकामधील क्रमसंबंध मोठं चिन्ह या चिन्हाचा उपयोग करून कसा दाखवाल? आता बघा याचा अर्थ काय आहे. म्हणजे सर्वात अगोदरची संख्या मोठी आहे, तिच्यापेक्षा पुढची लहान. मग ती मोठी आहे, तिच्यापेक्षा पुढची लहान. ती मोठी आहे, तिच्यापेक्षा पुढची लहान आहे. बरोबर. मग सगळ्यात मोठी आणि नंतर लहान 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 होत जाते, त्याला आपण कोणता क्रम म्हणतो? उतरता क्रम. मग दिलेल्या ज्या संख्या आहेत या उतरत्या क्रमाने लिहून घ्यायच्या. मग इथं बघा 10/11 आहे, त्याच्यानंतर 1/11 आहे, त्यानंतर 13/11 आहे आणि 7/11 आहे. बरोबर. आता काय करायचं? सर्वांचे छेद कसे आहेत? एकसारखेच आहेत. मग काय करायचं? ज्याचा अंश मोठा ती संख्या मोठी. मग याच्यामध्ये आता बघा अंश सर्वात मोठा कोणता? 1 नंबरला 13 आहे. बरोबर. मग 13/11 लिहून घ्या. त्याच्यानंतर 2 नंबरला मोठा कोणता आहे? 10 आहे. 10/11 लिहून घ्या. त्याच्यानंतर 7/11, त्यानंतर 1/11. आणि आपल्याला काय करायचं? तर अशा प्रकारे चिन्हाचा उपयोग करून ते दाखवायचे. बरोबर. मग अशा प्रकारे आपण लिहिल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे चिन्ह लिहू शकतो का नाही? लिहू शकतो. आणि 13/11, 10/11, 7/11 आणि 1/11 हा पर्याय कुठे आहे? तर पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आहे.